नमस्कार मैत्रिणींनो. आपला चेहरा कितीही सुंदर दिसत असला, ग्लो असला, मेकअप परफेक्ट असला, तरी सुद्धा बऱ्याच जणींच्या मनात एक कॉमन कॉन्फिडन्स इश्यू असतोच. कोपरे काळे दिसणं, गुडघ्यांवर पिगमेंटेशन, मानेजवळ काळवंडलेली त्वचा, अंडर आर्म डार्क दिसणं आणि मग आपण काय करतो? फुल स्लीव्ज घालतो, स्लीवलेस टाळतो, पार्लरमध्ये स्क्रब करून घेतो, पण रिझल्ट हा टिकत नाही. मग प्रश्न पडतो, ही त्वचा इतकी काळी का पडते? हे कायमचं आहे का? घरगुती उपाय चालतात का? की रेडीमेड प्रोडक्ट्स वापरले तर फरक पडतो? आजचा हा व्हिडिओ याच सगळ्या गोष्टींचं सविस्तर उत्तर देणार आहे. शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला कळेल काय वापरायचं, कसं वापरायचं आणि काय चुका करू नये. तर पहिलं, त्वचा काळी का पडते? सायंटिफिक कारण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया, ही घाण साठली म्हणून त्वचा काळी पडत नाही. त्वचेचा रंग ठरवतो मेलानिन नावाचा घटक. जेव्हा एखाद्या भागावर जास्त घर्षण म्हणजेच फ्रिक्शन होतं, शेविंग, व्हॅक्सिन, सूर्यप्रकाश, डेड स्किन साठणं, ड्रायनेस, हार्मोनल बदल हे वारंवार होत राहतात, तेव्हा त्या भागात मेलानिनचं प्रमाण हे वाढतं आणि त्वचा काळसर दिसू शकते. कोपर आणि गुडघे वाकतात, फ्रिक्शन जास्त होतं, मानेला घाम येतो, दागिने, कपड्यांचा रगड बसतो, अंडर आर्म्सला शेविंग प्लस डिओड्रंट केमिकल्सचा वापर होतो, म्हणून हे भाग चेहऱ्यापेक्षा जास्त काळे दिसतात. लोक काय चुकीचं करतात? तर बऱ्याच जणी हार्ड स्क्रब वापरतात, लिंबू थेट लावतात, बेकिंग सोडा लावतात, वारंवार पार्लरमध्ये ब्लीच करतात. हे सर्व केल्याने काय होतं? त्वचा अधिक इरिटेटेड होते आणि शरीर प्रोटेक्शन म्हणून अजून मेलानिन तयार करतं, म्हणजे उलट त्वचा अजून काळी होते. म्हणून आज आपण बोलणार आहोत माइल्ड सायन्स बेस्ड प्रोडक्ट्स बद्दल. मार्केटमधील उपयोगी प्रोडक्ट्स एक एक करून सगळे समजून घेणार आहोत. पहिला आहे फिक्स डर्मा निग्रीफिक्स क्रीम. हे क्रीम खास करून कोपर, गुडघे, मान, अंडर आर्म्स यासाठी बनवलं गेलं आहे. हे काय करतं? हलकं एक्सफोलिएशन करतं, डेड स्किन कमी करतं आणि त्वचा हळूहळू उजळ दिसायला लागते. तर हे कसं वापरायचं? रात्री अंघोळीनंतर त्वचा कोरडी करून थोडंसं घेऊन मसाज करा. रात्री जर वापरलं तर जास्त फायदेशीर आहे, म्हणूनच सांगितलं रात्री अंघोळीनंतर वापरायचं. दुसरं, डॉट अँड की एल्बो अँड नी सिरम. ज्यांना क्रीम जड वाटतं त्यांच्यासाठी सिरम बेस्ट आहे. यामध्ये साधारणपणे असतात लेमन पील एक्स्ट्रॅक्ट, अल्फा अर्ब्युटिन. हे घटक त्वचेतील डार्क पिगमेंट हळूहळू फिकट करायला मदत करतात. चिकटपणा नाही, पटकन शोषलं जातं. दिवस किंवा रात्र तुम्ही कधीही वापरू शकता. तिसरं, डार्क स्पॉट करेक्टिंग जेल. प्रकार जेल टेक्स्चर असल्यामुळे ऑइल नाही, घामट त्वचेसाठी योग्य आहे. हे मृतपेशी काढून टाकण्यास मदत करतं. पण लक्षात ठेवा, जर त्या भागावर केस असतील तर जेल चिकटून राहू शकतं, म्हणून शेविंग, व्हॅक्सिंग नंतरच वापरणं हे सोयीचं आहे. चौथा आहे अंडर आर्म अँड बॉडी लाइटनिंग सिरम. कोजिक प्लस नायसिनामाइड प्रकार आहे. हे घटक त्वचेसाठी प्रसिद्ध आहेत. नायसिनामाइड स्किन टोन इव्हन करायला मदत करतं आणि कोजिक ऍसिड हे डार्क स्पॉट कमी करण्यासाठी वापरला जाणारा घटक आहे. स्प्रे किंवा ड्रॉपर असल्यामुळे वापर सोपा आहे. पाचवं, मॉइश्चरायझिंग एल्बो क्रीम. ड्राय स्किन साठी आहे. खूप वेळा काळेपणाचं कारण असतं ड्रायनेस. जेव्हा त्वचा कोरडी होते ती जाड, रफ आणि डार्क दिसते. मॉइश्चरायझिंग क्रीम त्वचा मऊ करते, रफनेस कमी करते, त्यामुळे रंग थोडा इव्हन दिसू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सनस्क्रीन. बऱ्याच जणी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावतात पण कोपर, गुडघे, मान या ठिकाणी विसरतात. ऍसिडिक असलेलं प्रोडक्ट्स वापरत असाल तर त्वचा उन्हात जास्त सेन्सिटिव्ह होते, म्हणून बाहेर पडताना कोपर, गुडघे, मान,
अंडरआर्म जर एक्सपोज होत असतील तर. इथे सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. योग्य पद्धत काय? तर हलक्या हाताने गोल फिरवत मसाज करा. रोज वापर करायलाच हवा. किमान 4 ते 8 आठवडे नक्की वापरा आणि वापर करण्याच्या आधी पॅच टेस्ट नक्की करून पहा. तर आता काय करू नये? दररोज स्क्रब करायचा नाही. लिंबू, टूथपेस्ट, सोडा यांचा वापर करायचा नाही. जास्त ब्लीच देखील करू नये. एकदम फेअर होईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. डॉक्टरांना कधी भेटायचं? जर मान खूप जाड व काळी होत असेल, त्वचा खाजत असेल, पॅच वाढत असतील, तर ते कधी-कधी हार्मोनल किंवा मेडिकल कारण असू शकतं. तर मैत्रिणींनो, त्वचा उजळणं म्हणजे जादू नाही. तो एक प्रोसेस आहे. नियमित काळजी प्लस योग्य प्रोडक्ट्स प्लस सूर्यापासून संरक्षण यामुळे फरक दिसायला लागतो. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या भागाचा प्रॉब्लेम जास्त आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सपोर्ट करत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन छान अशा माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.